मुलांना अभ्यास करायचा कंटाळा असतो, पण त्यांचं होमवर्क आपण रोज जबरदस्तीने करून घेतो. अशामुळे मुलं होमवर्क तर करतात, पण अभ्यासात त्यांना कधीच इंटरेस्ट येत नाही. आणि हेच आपलं सगळ्यात मोठं फेल्युअर आहे. ज्या गोष्टींना करायला मुलं नकार देतात, अशा गोष्टी आपण त्यांच्याकडून जबरदस्तीने करून घेतो. लहान मुलांचे पालक म्हणजे वयोगट 1 ते 10 प्रत्येक गोष्टीचं मायक्रो मॅनेजिंग करतात. त्यांना शाळेला उठवण्यापासून ते त्यांना झोपवण्यापर्यंत, त्यांच्या शाळेच्या होमवर्क पासून ते त्यांच्या एक्झामच्या तयारीपर्यंत. एवढंच काय तर ते मुलांचे प्रोजेक्ट सुद्धा युद्ध पातळीवरती मुलांच्या मागे लागून स्वतः तयार करतात. पालक मुलांचे मॅनेजर किंवा बॉस असल्यासारखे वागतात. सगळं काही त्यांच्या नजरेखाली, मार्गदर्शनाखाली झालं पाहिजे. खरं तर आपण मुलांना असं कधीच कंट्रोल करू शकत नाही आणि त्यांना कंट्रोल करणं हे आपलं ध्येय पण असता कामा नये. आपला रोल हा एका कन्सल्टंट सारखा असावा. मुलांना विचार करायला भाग पाडणे आणि त्यांच्या त्या विचारांवरती त्यांना स्वातंत्र्यपणे काम करायला लावणे, ज्यामुळे त्यांना शाळेत आणि आयुष्यात पुढे जाण्याचं जजमेंट डेव्हलप करता येईल. आपलं ध्येय मुलांमध्ये आपल्याबद्दल आस्था, अभ्यासाबद्दल आवड आणि हे सगळं करण्यासाठी स्वप्रेरणा जागृत करणं हे असलं पाहिजे.